नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची ये। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। त्यक्त्वा कर्मफलासंगम नित्यतृप्तो निराश्रयः। कर्मण्यभिप्रवृत्तोपि नैव किंचित करोति सः। जो शरीरी उदास फळभोगी निरास नित्यता उल्लास होनी असे। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत। भगवान परमात्मा ज्याला परमार्थ दर्शन प्राप्त झालं अशा असणाऱ्या सिद्ध महात्म्याचं स्तवन करत आहे। सबुद्धिमान मनुष्येषु संयुक्त कृष्ण कर्मकृत। सर्व मानवामध्ये तो बुद्धिमान आहे, तो खऱ्या अर्थाने योगी आहे आणि अंतकरणाच्या शुद्धीसाठी जी काही कर्म नावाची साधन प्रणाली स्वीकार करावी लागते त्या सर्व प्रकारच्या कर्माचं त्याने सम्यक आचरण केलेलं आहे। असा पुरुष संपूर्ण जगताचा अधिष्ठान असणारं परब्रह्म त्या परब्रह्माशी एकरूप झाल्यामुळे परब्रह्माच्या ठिकाणी ज्याप्रमाणे सर्व पदार्थांचं प्रकाशन करण्याचं सामर्थ्य आपोआप आहे तसा हाही सर्वांचं प्रकाशन करतो। तेने न पाहता विश्व देखिले, न करिता सर्व केले, न भोगिता भोगिले भोग्य जात। एकेचे ठाई बैसला परी सर्वत्र तोची गेला। हे असो विश्व झाला अंगेची तो। देहाच्या संबंधाने तो एक देशी आहे, पण व्यापकत्वाचा विचार केला तर सर्व देशामध्ये असणारं परब्रह्म असल्यामुळे सर्वत्र तोची गेला। सामान्य माणसं त्याच्याकडे पाहत असताना मनुष्यत्वाच्या बुद्धीने पाहतात। सामान्यत्वे पाहिजे तरी साधारणची देखीजे। एरवी निर्धारिता नेनिजे सोय जयाची। म्हणून सामान्यत्वाने पाहिलं तर तो एका ठिकाणी बसलेला आहे, पण व्यापकत्वाने अधिष्ठानाने विचार केला तर सर्वत्र तोची गेला। फार विस्तार काय करावा। हे असो विश्व झाला अंगी चितो। तो स्वतः आपल्या अंगाने स्वतःच संपूर्ण विश्वाच्या रूपाने प्रगट झाला किंवा विश्वाच्या रूपाने नटला आहे। किंबहुना चराचर आपण झाला ही त्याची व्यापकत्वाची अनुभूती आहे। ज्याप्रमाणे एखादा व्यक्ती स्वप्न पाहतो, स्वप्न प्रपंचाचा विस्तार हा स्वप्न पाहणाऱ्या व्यक्तीच्या माध्यमातूनच होत असतो आणि स्वप्न जागृतीमध्ये आल्यानंतर मिथ्या ठरतं। मिथ्या पदार्थाला पाहणारा हाच त्या पदार्थांचं उपादान कारण असतो। म्हणजे शास्त्रामध्ये त्याला प्रक्रिया आहे। मिथ्या पदार्थांचा द्रष्टा हाच त्या मिथ्या पदार्थांचं उपादान कारण असतो। ज्याप्रमाणे स्वप्न आपण पाहतो त्या स्वप्नाचं मुख्य कारण आपणच आहोत। जागृतीला आल्यानंतर आपण म्हणतो आहे जैसा चेला तो अर्जुना म्हणे स्वप्नीची विचित्र सेना। मीची झालो होतो ना निद्रा वशे। आता सेना ते सेना नव्हे हे मीची एका आघवे। ऐसे एकत्वे मानवे विश्वतया। हा त्याचा जागृतीमध्ये आल्यानंतर अनुभव आहे। जसा स्वप्नामध्ये स्वप्नद्रष्टा स्वप्नातल्या अनेक पदार्थाच्या रूपाने स्वतः प्रगट होतो तसा हा महात्मासुद्धा व्यापक अनुभूतीचा विचार केला तर संपूर्ण विश्वाच्या रूपाने तो स्वतःच प्रगट झालेला आहे। ज्याच्या हातून घडणारी सगळ्या प्रकारची कर्म संकल्परहित आणि काम किंवा इच्छा रहित असतात, तो कर्माचरण करतो आहे। गीतेमध्ये कुठेही कर्माचा त्याग नाही सांगितलेला, कर्माच्या फलाचा त्याग सांगितलेला आहे किंवा कर्माच्या ठिकाणी असणारं जे कर्तृत्व त्याच्या त्यागाचा विचार केला। कर्माचा त्यागाचा विचार कुठेही केला नाही। जेव्हाही कुठेही चिंतन येईल तेव्हा मयी सर्वाणि कर्माणि संन्यस्य एतु सर्वाणि कर्माणि मयी संन्यस्य स्वे स्वे कर्मण्यभिरत संसिद्धिं लभते नरः तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्मकुसुमांची वीरा। गीतेला कर्मत्याग मान्य नाही, कर्माच्या फलाचा त्याग मान्य आहे। कारण अंतकरण शुद्धीसाठी कर्मासारखं श्रेष्ठ कोणतंही साधन नाही। म्हणून यस्य सर्वे समारंभाः सर्व प्रकारची कर्म तो करतोय
पण ती कर्म करत असताना काम संकल्प वर्जित आहात, त्या कर्माच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची कामना किंवा तृष्णा नाही. आणि संकल्प शब्दाचा अर्थ होतो अहम करोमी, मी या कर्माचा करता आहे, असा कर्तृत्वाचा आसक्तीचा भाव त्याला म्हणतात संकल्प. आणि काम शब्दामध्ये अर्थ होतो आहे फलासक्ती. ज्याच्या जीवनामध्ये कर्माच्या पाठीमागं असणारी फलासक्ती आणि कर्तृत्वाचा अभिनिवेश निघून गेलेला आहे, त्या पुरुषाला ते कर्म बंधनात टाकत नाही. किंबहुना त्याने कर्म नावाचं जे काही साधन त्याच्याकडून घडलं आहे किंवा जी काही कर्माची भावना अंकुर प्रगट झाला आहे, ज्ञान नावाच्या अग्नी तो दग्न केला आहे. आणि हे ज्याच्या जीवनामध्ये झालं, विद्वान लोक त्याला पंडित असं म्हणतात. ज्ञानाग्निदग्ध कर्मानं तमाहु पंडितम बुधाहा. ज्ञानेश्वरीमध्ये किंवा गीतेमध्ये आलेली काही पंडिताची लक्षण आहे. अशोचानन व शोचस्त्वं प्रज्ञावादांश भाषसे गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः. हा दुसऱ्या अध्यायामध्ये आलेला पंडित आहे. याच अध्यायामध्ये पुढं चिंतन येणार आहे. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनीचैव शोपाकेच पंडिता समदर्शिनः. बहुतेक या अध्यायामध्ये किंवा 5व्या अध्यायामध्ये येईल. आणि 4थ्या अध्यायामध्ये आलेलं हे एक पंडिताचं लक्षण आहे की ज्याच्या सगळ्या प्रकारची कर्म कामसंकल्परहित असतात. ज्ञान अर्थात ब्रह्मज्ञान, आणि तोच एक प्रकारचा अग्नी आहे. ज्याला ब्रह्मज्ञान प्राप्त झालं, शास्त्रामध्ये असा एक विचार आला आहे. आपण काल त्या ओवीचा फार विस्ताराने विचार नाही केला. 5व्या क्रमांकाची ओवी आली ना, ज्ञानाग्नीची मुखे जेने जाळिली कर्मे आशेखे, तो परब्रह्मचे मनुष्य वेखे ओळखतो. ज्ञानाग्नीच्या मुखाने जेने आशेखे कर्मे जाळिली, सगळ्या प्रकारची कर्म त्याने दग्ध केली. आता सगळी कर्म म्हणत असताना त्या कर्मात 3 प्रकार आहे. साठलेलं जे कर्म असतं त्याला संचित कर्म म्हणतात. त्या साठलेल्या कर्मातून जो कर्माचा भाग भोगाकरता आपण काढून घेतला, आपण नाही काढत, ते ईश्वराची योजना असते. नाहीतर आपण चांगलंच प्रारब्ध निवडलं असतं. ज्या फलभोगाला प्रारंभ झाला त्याला प्रारब्ध असं म्हणतात. आणि जीवन जगत असताना मरेपर्यंत मनुष्याच्या अहंकारातून जी कर्म होतात त्या कर्माला क्रियमान कर्म असं म्हणतात. क्रियमान कर्म निघून जातं, पण त्या कर्माचा पाप आणि पुण्याचा संस्कार अंतःकरणात राहतो. म्हणून एखाद्या व्यक्तीने 100 यज्ञ केले आणि जर त्याला स्वर्गाला जायचं असेल तर मेल्यानंतर स्वर्गाला जावं लागतं. मरत असताना त्याच्याकडे 100 यज्ञ नसतात, पण 100 यज्ञाचा संस्कार असतो आणि तो संस्कार त्याला स्वर्गाला घेऊन जातो. म्हणजे पुण्याचा संस्कार असेल तर स्वर्गाला आणि पापाचा संस्कार असेल तर नरकगामी घेऊन जातो. आणि समान जर झालं तर मनुष्य देहामध्ये यावं लागतं. अर्थात 3 प्रकारची कर्म जीवात्म्याकडून घडत असतात. क्रियमान कर्माचा संचितामध्ये समावेश होतो आणि संचितातून काही भाग प्रारब्ध म्हणून त्याने या जीवनामध्ये घेतलेला असतो भोगासाठी. त्या प्रारब्धाने त्याला देह मिळतो. जसं प्रारब्ध असेल तसाच देह मिळतो. आणि जवळपास या देहांची संख्या 84 लाख आहे. म्हणून मनुष्याचं कर्म नेमकं काय चुकेल काही सांगता येत नाही. एखादा व्यक्ती मनुष्य देहामध्ये जरी आला तर मनुष्य देहाला येण्याचं त्याचं कर्म आहे, पण त्या कर्मामध्ये तारतम्य असेल तर मनुष्य देहामध्ये आल्यानंतर पुन्हा वर्ण बदलतात, किंवा मनुष्य देहामध्ये आल्यानंतर देश बदलतो, किंवा मनुष्य देहामध्ये आल्यानंतर पुन्हा त्याचा धर्म बदलतो. म्हणून या पृथ्वीवर सगळे मानवच आहेत की नाही, पण सगळ्याचे देश वेगळे आहे, सगळ्याचे धर्म संप्रदाय वेगळे आहे, सगळ्याच्या परंपरा वेगळ्या आहे. आणि त्याचं एकच कारण आहे, त्यांच्या कर्माचं तारतम्य. जसं ज्याचं कर्म असेल त्याला ते फळ भोगावं लागतं. 84 लाख प्रकारचं शरीर आहे आणि त्या प्रारब्धानुसार त्या जीवात्म्याला देह मिळतो, देहाचं आयुष्य मिळतं. आणि देहाचं आयुष्य असेपर्यंत सगळे भोग मिळतात. प्रारब्धाने 3 गोष्टी मिळतात: शरीर, शरीराचं आयुष्य आणि शरीराचं आयुष्य असेपर्यंत लागणारे सुखदुःखाचे भोग. हे सगळे त्याला कर्मानुसार मिळत असतात. परंतु ज्या जीवाला श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू सद्गुरूंच्या मुखारविंदातून
तत्वमसी महावाक्याचं श्रवण झाल्याबरोबर भाग त्याग लक्षणेचा विचार करून वाच्यार्थाचा परित्याग झाल्यानंतर लक्षार्थामध्ये असणारं जीवाचं अर्थात कूटस्थ चैतन्याचं आणि ईश्वराचं म्हणजेच ब्रह्मचैतन्याचं लक्षार्थामध्ये असणारं अखंड ऐक्य ज्याच्या अंतःकरण वृत्तीमध्ये प्रगट होतं, ज्याला जीव ब्रह्मैक्य ज्ञान होतं. आता ही ब्रह्मज्ञान झाल्याबरोबर त्याच्या पाठीमागे असणारं जे संचित कर्म आहे ते किती का दिवसाचा अनंत जन्माचा सेना. ज्ञानाचं सामर्थ्यच असं आहे की ब्रह्मज्ञान झाल्याबरोबर संचित कर्म जळून जातं. ज्ञानाग्नीचे निमुखे जेने जाळिली कर्मे अशेखे. संचित कर्म जळून जातं हे ज्ञानाचं सामर्थ्य आहे, अर्थात ब्रह्मज्ञानाचं. क्रियमान कर्म त्याला पुन्हा लागत नाही, कारण त्याचा असंगत्वाचा बोध असतो. ज्याप्रमाणे सरोवरामध्ये कमळ राहतं, पण त्या कमळाच्या पानाला त्या सरोवरातलं पाणी अजिबात स्पर्श करत नाही, तसं ज्ञान झालेल्या महात्म्याच्या हातून जरी कर्म घडलं, किती कर्म घडलं, यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते हत्वापि सैमान लोकान न हंती न निबध्यते. आणि तया करणे आतो. घडो म्हटलं आहे, घडो त्रैलोक्या घातो. तो त्रैलोक्याचा घात नाही करणार. नाहीतर असं नाही झालं पाहिजे की मी त्रैलोक्याचा घात करेल आणि मग मी ज्ञानी सिद्ध होईल, असं नाही आहे. आपण ज्ञानी आई सिद्ध करण्यासाठी त्रैलोक्याचा घात करण्याची गरज नाही. जर कदाचित त्रैलोक्याचा घातही त्याच्या हातून घडला, त्याने केला हे मात बोलू नये. अर्थात ज्ञानी पुरुषाला क्रियमान कर्म लागत नाही. फक्त अडचण एवढी आहे की प्रारब्ध कर्माची, आणि प्रारब्ध कर्म भोगात विवक्षया. प्रारब्ध मात्र भोगून संपवावं लागतं. हा अर्थसुद्धा प्रारब्ध भोगावं लागतं. अज्ञानी पुरुषाला ज्ञानी पुरुषाच्या जीवनाची संगती कळावी यासाठीच आहे. भिद्यते हृदय ग्रंथीश छिद्यंते सर्व संशयाः क्षीयन्ते चास्य कर्माणि. बहुवचन आलं की नाही? क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टी परावरे. अर्थात त्याला कोणतंच कर्म लागत नाही. मनोनि ज्ञानी या पुरुषा कृत्य करू सरळे देखा. ऐसा अनाथाचा सखा बोलिला तो. ज्ञानी पुरुषाला संचित नाही, प्रारब्ध नाही, क्रियमान कर्म लागत नाही. आणि तो कोबऱ्यांचं स्पष्ट प्रमाण आहे. प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण. तिथे भक्ता शब्द जरी घेतला तर अर्थ करायचा ज्ञानी या भक्ता. नाहीतर पुन्हा भक्ता 4 प्रकार आहेच की नाही? आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी. तर तिथं अर्थ करत असताना प्रारब्ध क्रियमान ज्ञानी भक्ता संचित नाही जाण असा आध्यारूत अर्थ करायचा. म्हणजे अर्थ लागतो ज्याला ब्रह्मज्ञान झालं त्याला कोणत्याही प्रकारचं कर्म लागत नाही. शास्त्रात तर आलं आहे की ना भुक्तम क्षीयते कर्म अवश्यमेव भोक्तव्यम कृतम कर्म शुभाशुभम. कर्म तर भोगावंच लागतं की नाही? याच्यात 2 संगती आहे. पहिली संगती आहे ज्ञानी पुरुषाला स्वतःच्या दृष्टिकोनातून कर्म भोगावं लागत नाही. सामान्य अज्ञानी पुरुष त्याच्याकडे पाहतात म्हणून त्याला कर्म भोगावं लागतं असं म्हणावं लागतं. नाहीतर स्वदृष्टीने त्याला कर्म भोगावंच लागत नाही. आणखीन त्यातला एक बारकावा असा आहे, गुरुवरे बाबा स्वामी महाराजांच्या मुखातलं वाक्य सांगत असतात. म्हणे एका पुरुषाचे लग्न 3 झाले, त्याला 3 बायका होत्या. परिणाम काय झाला म्हणे? तो मरण पावला. त्यातल्या 2 विधवा झाल्या आणि 1 सधवा राहिली. असं होऊ शकतं का? तो मरण पावला तर 3 बायका विधवाच होतील की नाही? तसं ब्रह्मज्ञान झाल्याबरोबर 3 प्रकारची कर्म निघूनच जातात. ज्ञानी पुरुषाला त्याचा लेप लागत नाही. फक्त त्याचं जीवन कळावं म्हणून प्रारब्ध मानलेलं आहे आपल्यासाठी. त्यातला आणखीन एक भाग असा आहे, जर यदा कदाचित ज्ञानी पुरुषांनी प्रारब्ध भोगलं हरकत नाही. त्याच्या क्रियमान कर्माची काय संगती आहे? कारण त्याच्या हातूनही पाप पुण्य घडू शकतं की नाही? ज्ञानी पुरुषांनी सुकृत केलं तर पुण्य होईल. ज्ञानी पुरुषाकडून कदाचित जर घात झाला कोणाचा तर पाप लागेल ना. आणि त्याला तर ते कर्म चिटकू शकत नाही. कर्म तर होऊन गेलं. मग आता कर्म जर फळ भोगवा वाचून संपत असेल तर त्याला कृतवी प्रणाश नावाचा दोष येईल. मग ज्ञानी पुरुषाला ते कर्म लागत नाही. कर्माला फळ आल्याशिवाय भागू शकत नाही, लागतं कुणाला. तर शास्त्रामध्ये याची अशी संगती लावली आहे, ज्ञानी पुरुषाची जे सेवा करतात त्याला ज्ञानी पुरुषाचं पुण्य लागतं. आणि ज्ञानी पुरुषाची जे विनाकारण निंदा करतात
त्याला ज्ञानी पुरुषाच्या हातून चुकून घडलेलं पाप लागतं. ज्ञानी मोकळाच पुन्हा, तो पापातही नाही पुण्यातही नाही. म्हणून निंदा करू नया येती निंदकापाशी आशेष पापे ज्ञानाग्नीची निमुखे. जेने जाळिली कर्मे अशेके, सगळ्या प्रकारची कर्म त्याने दग्ध करून टाकली. अर्थात त्याच्या दृष्टिकोनातून कर्म हे असिद्ध आहे. कारण कर्म करणारी जी 5 कारणं पुढे 18व्या अध्यायामध्ये सांगितली, त्यामध्ये ज्ञानी पुरुषाच्या स्वतःच्या स्वरूपाचा काही संबंध नाही. अधिष्ठानम तथा करता करणम च पृथग्विदम विविधाश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम. हे 5 कारणं कर्माची आहे. आणि याला अधिष्ठान शब्द जरी घेतला तर तिथं अधिष्ठान शब्दाचा देह असा अर्थ केलेला आहे. कर्ता शब्दाने चिदाभास घेतलेला आहे आणि हा मात्र चिदाभास नाही आहे, असं स्वरूपाला प्राप्त झाला. तो परब्रह्मची फक्त मनुष्य देहामध्ये आला आहे असं अर्जुना तू त्याला ओळख बरं. आता अर्जुनालाच का ओळखी असं म्हणतात, त्याचं कारण आहे, या पुरुषापासून उपदेश प्राप्त करता येतो, या पुरुषापासून लोकसंग्रह घडतो, याच पुरुषापासून संप्रदाय परंपरा अविच्छिन्न राहते आणि ब्रह्मज्ञानाकरता यांच्याशिवाय पर्याय नाही. किंबहुना देवालाही जर ब्रह्मज्ञान सांगायचं असेल तर देवालासुद्धा या श्रीगुरूंच्या भूमिकेत यावं लागतं. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणची देव होय गुरु. त्यांच्याकडून उपदेश प्राप्त करून घ्यायचा असेल तर त्यांना पहिल्यांदा ओळखलं पाहिजे. आणि नेमकी अडचण ही आहे, ज्ञानी पुरुष मिळत नाही. मिळाला तर कळत नाही, पण न कळताही मिळाला तर वाया जात नाही. महत्संगस्तो दुर्लभहा अगम्याहा अमोघश्च. एकतर महापुरुष मिळतच नाही. भगवंताला म्हणावं लागतंय स महात्मा सुदुर्लभहा. तो महात्मा अत्यंत दुर्लभ आहे, मिळू शकत नाही. आणि मिळाला तर कळतच नाही. जोपर्यंत आपण महात्मा होणार नाही तोपर्यंत समोरचा महात्माच कळत नाही. तो का म्हणे अंगे व्हावे जे आपण, तरीच महिमान येईल कळो. हे स्वतः महात्मा व्हावं लागतं. जेव्हा आपल्या ठिकाणी ते लक्षणं अंगी बांधतील तेव्हा दुसरा महात्मा ओळखू येतो, नाही तर ओळखूच येणार नाही. अगम्य हा असं म्हटलं आहे. आणि तिसरा भाग असा आहे, न कळताही मिळाला वाया जात नाही. अमोघश्च, व्यर्थ कधी जात नाही. म्हणून मग अर्धा क्षण जरी संगती मिळाली, प्रमाण आहे ना तसं, अर्धा क्षण घडता संगती संतांची संगती तेने होय शांती महत् पापा. महान पातकापासून शांती होऊन जाते. म्हणून अर्जुनात तो परब्रह्मच आहे, देहावरून नाही बरं. कारण तो मनुष्य वेखे आहे. वेखे म्हणजे वेश, त्याचा वेश मनुष्याचा आहे. म्हणून शरीर लक्षणाने तो परब्रह्म नाही, स्वरूपाने परब्रह्म आहे. कारण परब्रह्माचं सत्यम ज्ञानम अनंतम सच्चिदानंद कायम आनंदी राहणं हे जे लक्षण आहे ते त्याच्या स्वतःच्या ठिकाणी प्रगट झाल्यामुळे तो परब्रह्मच आहे. चकार शब्द वापरला आहे. बाकीचे लोक त्यांना अडाणी म्हणत असतील, तयाही देहे किराथी लौकिकी सुखदुःखी तया ते म्हणती परी आम्हा त्यासी प्रतिती परब्रह्मचे हा. आता यातला एक बारकावा आहे. उदासीनाचा देह ब्रह्मरूप नाही पुण्य पाप लागत त्या. त्यांना पुण्यही लागत नाही, पापही लागत नाही. अर्थात ते उदासीन आहेत. 2 अर्थ होतात. शरीरी उदास पुढे येणार आहे. किंवा उत शब्दाचा अर्थ होतो ऊर्ध्वम तत्व, आणि त्या तत्वावर जी विराजमान झाले त्यांना म्हणतात उदासीन. बैठक त्यांची परमात्मा स्वरूपावर आहे. त्यातला बारकावा सांगायचा होता मला. तमाहु पंडितम बुधाहा. विद्वान माणसं त्यांना पंडित असं म्हणतात, आणि ज्ञानोबा त्याला परब्रह्म म्हणतात. म्हणजे पंडित म्हणणं सुद्धा अलीकडचा शब्द आहे. कारण पंडा म्हणजे आत्मविषया बुद्धी, आत्मस्वरूपाला जाणणारी बुद्धी त्याला म्हणतात पंडा. आणि ती बुद्धी ज्याला प्राप्त झाली त्याला म्हणतात पंडित. म्हणजे तो ब्रह्मवेत्ता आहे असा जर अर्थ घेतला तर. पण बाबा सांगत असतात ब्रह्मवेत्त्या पुरुषाला ब्रह्मवेत्ता म्हणू नये, त्याला ब्रह्म म्हणावं. कारण ब्रह्मवेत्ता जर म्हटलं तर ब्रह्माला जाणणारा, ब्रह्म झालं ज्ञेय आणि जाणणारा झाला ज्ञाता. द्वैत आलं की त्रिपुटी येणार, पुन्हा भेद येणार. म्हणून त्या पुरुषाला ब्रह्मवेत्ता नाही म्हणायचं, ब्रह्म म्हणायचं. आणि तेही त्याने नाही स्वतःला म्हणून घ्यायचं.
आणि तो कोणा म्हणे मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, झाला प्रचार सुरू. असं नाही, तो म्हणणारच नाही. जे म्हणतात ते दांभिक असतात, तो म्हणणार नाही स्वतः. कारण ब्रह्म म्हणणं सुद्धा ब्रह्मच आहे की नाही. तो का कालच आपण चिंतन केलं ते गाजते सध्याला. तो का म्हणे अहम ब्रह्म, आड येऊन बोला कोणा बोला हाही प्रश्न आहे. तो का म्हणे अहम ब्रह्म, आड येऊन ती भ्रम, म्हणून तो स्वतःला कधीच म्हणणार नाही. किंबहुना तो लपून राहील. चातुर्य लपवी, महत्त्व हरवी, पिसेपण मिरवी आवडोनी, वाचस्पतीचे निपाडे, सर्वज्ञता तरी जोडे, परिवेडी बी माझी दडे. कशामुळे? महिमे भेने. आपला मोठेपणा जगामध्ये होईल याची त्याला भीती वाटते. आणि आपली धावपळ कशा करताय? जगातल्या सगळ्या लोकांनी आपलं ओळखावं, मोठं म्हणावं मला, यासाठी मग आटोकाट प्रयत्न आहे. मग आपला सगळे प्रयत्न त्यासाठी आहे. कोणीतरी आपल्याला ओळखावं, मोठेपणा वाढावा, हे आपल्याला गौरव वाटतो आहे. आणि ज्ञानी पुरुषाला त्याची भीती वाटते आहे. आणि खरंच आहे, जितका व्यक्ती जास्त मोठा आणि व्यस्त होईल तेवढं स्वातंत्र्य गमावून बसतो. तुकोबारांचं प्रमाण गोड आहे बघा. नीचपण बरे देवा, न चले कोणाचाही दावा, महापुरे झाडे जाती, तिथे लव्हाळे राहती, येता सिंधूच्या लहरी, नम्र होता जातीवरी. तो का म्हणे कळ, पायी धरिल्यानं चळे बळ. म्हणून जितका मनुष्य अगदी सामान्य राहील तितका सुरक्षित राहतो. बाबा सांगत असतात, बनने से हानी होती. मनुष्याने काही होऊच नाही, फक्त एकच व्हावं, सस्वरूपाने राहावं. म्हणून तो परब्रह्मची, तो साक्षात परब्रह्म आहे. आणि त्यातला आणखीन एक भाग असा आहे, जे परब्रह्मशास्त्रामध्ये वर्णन केलं आहे ते कोणत्याच प्रमाणाचा विषय नाही. इंद्रिय तिथपर्यंत जात नाही म्हणून प्रत्यक्ष प्रमाण नाही, प्रत्यक्षच नाही तर त्यावर अवलंबून अनुमान प्रमाण नाही, नामरूप संबंध जातिक्रिया भेद हे नसल्यामुळे शब्द प्रमाणाचा विषय नाही, त्याच्यासारखं दुसरं नाही म्हणून उपमान प्रमाण नाही. दुसरं एक प्रमाण आणखीन उपमान प्रमाण, अर्थापत्ती प्रमाण, संपाद्य संपादक भाव नाही. आणि तो भावरूप असल्यामुळे अनुपलब्धी प्रमाणाचा विषय नाही. म्हणजे कोणतंही प्रमाण त्याला विषय करत नाही, त्याला म्हणतात परब्रह्म. अक्षरम ब्रह्म परमम, अक्षरम ब्रह्म परमम म्हणजे कोणत्याही प्रमाणाचा विषय नाही तो. आणि ते परब्रह्म जर एखाद्या देहामध्ये विशेष भावाला प्राप्त झालं तर त्याला ज्ञानी महात्मा म्हणतात. म्हणून भगवान म्हणतात, वास्तविक परब्रह्माचा निर्देश नाही करतायत, तो परब्रह्म असं सर्वनामाने सांगता येत नाही. पण तेच असणारं सामान्य चैतन्य एखाद्या विशिष्ट देहामध्ये ब्रह्मविद्येचा आश्रय म्हणून असणारं अंतःकरण, आणि त्या अंतःकरणामध्ये जर प्रगट झालं विशेष भावाला तर त्यांना म्हणतात महात्मा. जयाचे चोखटे मानसी, मी होऊन असे क्षेत्र संन्यासी, जया निजेल्या ते उपासे वैराग्य का. म्हणून तो परब्रह्मची, तो साक्षात परब्रह्म आहे. आणि या बाबतीत श्लोक आहे ना, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती, पुरविती आरती शिष्यांच्या. म्हणून देहाच्या संबंधाने त्यांच्याकडे पाहू नये. शारीरिक दृष्टिकोनातून पाहिलं तर उपदेशाची प्रतारणा होऊ शकते, स्वतःचीच बरं, स्वतःची वंचना होऊ शकते. म्हणून महापुरुषांकडे पाहत असताना शरीराच्या नजरेतून कधीच पाहू नये. अंतःकरण हे त्रिगुणाचं कार्य आहे. कधीकधी त्यांच्याही ठिकाणी एखादा विकार होऊ शकतो, त्या अंतःकरणाचा भाग आहे, स्वरूप मात्र निर्विकार आहे. म्हणून तो केवळ परब्रह्म, जया परमपुरुषाईसे नाम, तो माझे निजधाम होणे ठाके. ज्ञानोबा त्याला म्हणतात तो केवळ परब्रह्म आहे. केवळ कशाला म्हणतात? जिथं द्वैत नाही आणि तत्सापेक्ष अद्वैत नाही, दोन नाही तत्सापेक्ष एक सुद्धा नाही, असं दोनाच्या सापेक्ष असणारं एक आणि एकाच्या निरपेक्ष असणारं एक, त्याला म्हणतात केवळ. आणि तो केवळ परब्रह्म आहे. जिथं बंध नाही, मोक्ष नाही, ज्ञान नाही, अज्ञान नाही, सामान्य नाही, विशेष नाही, असा कोणताच भाव नाही. आणि ते केवळ परब्रह्म, जया परमपुरुषाईसे नाम, आणि तो माझे निजधाम होणे ठाके. भगवान म्हणतात तो माझं राहण्याचं ठिकाण झालेलं आहे. म्हणून अर्जुना तू त्याला ओळखलं पाहिजे बरं. आणि तूच का ओळख बरं?
कारण आता मी तुला आतापर्यंत 2-3 अध्यायामध्ये ज्ञान सांगितलं आहे आणि तुला ते ओळखण्याची योग्यता आहे. जैसा जना माझे खेचरू असतच जना नव्हे गोचरू तैसा शरीरी परी संसार ओळखे तयाते. म्हणून मी कालच म्हटलं आहे आळंदीत पाठ सांगायला मजा आहे, इथे अडचण नाही. म्हणजे एखादा व्यक्ती अभ्यास करून आला तरी चांगलं आहे, आणि समजा नाहीच अभ्यास करून आला आणि श्रोत्यांनी मदत केली तरी त्याचा पाठ कडेला लागू शकतो, अडचण नाही. जैसा जना माझे खेचर. खेचर म्हणजे काय? ख म्हणजे आकाश, आणि आकाशामध्ये विचरण करणारे त्याला म्हणतात भूत. कारण ते आपलं शरीर हे पार्थिव आहे, यात माती जास्त आहे. पृथ्वीचा अंश त्याला पार्थिव म्हणतात. काही शरीरामध्ये तेज अंश जास्त असतो, त्याला तेज शरीर म्हणतात. आणि भूतांचं शरीर आकाशामध्ये फिरत राहतं, दिसत नाही, पण ते नाही असं म्हणता येत नाही, मग ते लोकांमध्ये सुद्धा राहतं. जैसा जना माझे खेचरू असतची असलेलाच आहे, जना नव्हे गोचरू. लोकांना मात्र तो दिसू शकत नाही. आणि लोक म्हणतात तुला का भूत लागलं काय? लागलेलंच असतं पण दिसत नाही. ते दिसत नाही कारण ते नेत्रेंद्रियाचा विषय नाही, पण ते मात्र 84 लाखापैकी एक शरीर आहेच ते. तैसा शरीरी परी संसार ओळखे तयाते. तसा तो शरीरात आहे, पण संसारातले लोक त्याला ओळखू शकत नाही. जरी तो शरीरात राहतो तरी पण लोक त्याला ओळखू शकत नाही. आणि नेमकं असं आहे, एखादा महात्मा स्वतःच्या महिमेत राहत असेल तर सामान्य लोक त्या महात्म्याला महात्मा म्हणणं तर दूरच, साधकसुद्धा म्हणत नाही. आणि एखादा साधक जर चांगला राहत असेल तर लोक साधकाला सिद्ध म्हणतात. सिद्ध वा म्हणती हरीचा अवतार आम्हालागी झाला असतील. असं कुठं जर प्रवचनाला गेला तर लोक म्हणतात बाप रे बाप, तुम्ही तर साक्षात देवाचे अवतार आहात, आणि ते अवतार असल्यामुळे तुम्ही आमच्या उद्धाराकरता अवतीर्ण झाला. त्यालाही वाटतं बरोबर आहे, साधणारा ते बाजूला, आणि तो त्यांचा उद्धार करण्याच्याच असणाऱ्या कष्टामध्ये पडतो. महात्म्याला लोक साधकसुद्धा म्हणत नाही, कारण दृष्टीच नाही ना. म्हणून अर्जुना तू त्याला ओळखलं पाहिजे. ज्ञानाग्नीचे निमुखे जेने जाळिली कर्मे अशेखे तो परब्रह्मचे मनुष्य वेखे ओळख तू. तो सगळ्या प्रकारची कर्म करतो, पण कर्म करत असताना तत्वतः त्याचा निश्चय काय आहे तो पुढच्या श्लोकामध्ये सांगतात. त्यक्त्वा कर्मफलासंगम नित्यतृप्तः निराश्रयः कर्मणि अभिप्रवृत्तः अपि न एव किंचित करोति सः. कसं आहे त्याचं लक्षण? नित्यतृप्तः, जो कायम तृप्त आहे कायम. आणि कायम तृप्त फक्त आध्यात्मिक अंतर्मुख व्यक्तीच राहू शकतो. मुद्दाम 2 शब्द वापरले आहे. एक तर तो आध्यात्मिकही असावा आणि त्यातही पुन्हा तो अंतर्मुख असावा. भागवतामध्ये एक श्लोक आलेला आहे, भागवताचं महात्म्य सांगतात ना, त्या महात्म्यामध्ये 6 अध्याय आलेले आहे. त्यामध्ये गोकर्ण महाराजांनी आपल्या वडिलांना आत्मदेव ब्राह्मणाला एक उपदेश केला आहे. ते सांगत असताना न चेंद्रस्य सुखम किंचिन न सुखम चक्रवर्तीनः सुखमस्ति विरक्तस्य मुनेरेकांत जीविनः. त्यांनी सांगितलं बाबा इंद्राला सुख नाही आहे, इंद्रालाच नाही तर चक्रवर्ती सम्राटाला सुख कुठलं आहे? मग सुख कुणाला आहे? सुखमस्ति विरक्तस्य, विरक्त पुरुषाला सुख आहे. पण मननशील करणारा आणि एकांतामध्ये राहणारा सुखमस्ति विरक्तस्य मुनेरेकांत जीविनः, जो आध्यात्मिक अंतर्मुख व्यक्ती आहे, ज्याचा परिग्रह फारसे पुढे येणारच आहे. त्यक्त सर्व परिग्रहाः, आपल्या जवळची असणारी भोग सामुग्री ज्याने पूर्णपणे टाकलेली आहे. शास्त्रामध्ये असा विचार आहे की साधकाचा संग्रह पण असावा, पण त्या संग्रहाला मर्यादा आहे. किती असावा कितीने पुढे येणार श्लोकामध्ये. म्हणून तो सगळ्यापासून मुक्त झाला. नित्यतृप्तः, ज्याच्या स्वतःला समाधानासाठी कोणत्याही शब्दाधिक विषयांची आलंबनाची ज्याला गरज पडत नाही, तोच व्यक्ती कायम तृप्त राहू शकतो. नाहीतर आपल्या तृप्तीला नित्य असं विशेषण लावताच येत नाही. आपली तृप्ती असते पण अनित्य तृप्त हा, आपली तृप्तीच आहे की नाही. भोजन मनाप्रमाणे मिळालं झाला तृप्त, आणि भोजन करता करता जामून आलाच नाही अतृप्त. म्हणजे तृप्ती कशी आहे? अनित्य तृप्ती आहे. अनित्य त्यापरी सर्वथा संग न धरी, तो हे अविवेरी असं म्हटलं आहे. विषयाचं सुख आहे, अनित्य आहे. एखाद्याने स्तुती केली
झाला तृप्त, आणि लोकांच्या देखत आपलं नावच घेतलं नाही, झाला पुन्हा नाराज. म्हणजे आपल्या तृप्तीला नित्य तृप्ती असं कधीच नाही, अनित्य आहे अनित्य. आणि ज्या व्यक्तीच्या तृप्तीसाठी ऐका शब्द स्पर्श रूप रसगंध यापैकी कोणत्या तरी विषयाचं आलंबन लागत असेल तर तो व्यक्ती कायम तृप्त कधीच राहू शकत नाही, तो कायम अनित्य तृप्त राहील. म्हणजे कधी तृप्त कधी अतृप्त. महात्मा तसा नाही आहे, तो कोणत्याही विषयाचं आलंबन नाही घेत. वार्षी विनसागरू जैसा जळे नित्य निर्भरू तैसा निरुपचार संतोषीजो. एक आहे उपचाराची संतुष्टी तृप्ती, आणि दुसरी आहे उपचारा वाचून संतुष्टी. काहीच नाही जवळ पण तरी समाधानी आहे, आणि व्यवहारामध्ये सगळं आहे फक्त समाधान नाही. असं पण बघायला भेटतं की नाही? सगळं आहे, सगळं अनुकूल आहे, सगळं अनुकूल, स्त्रिया पुत्र अनुकूल राज्य सगळं सगळं अनुकूल आहे, फक्त एकच आहे की समाधान नाही, झोप लागत नाही. आणि इकडं पाहिलं तर आळंदीतला विद्यार्थी असा आहे, बस फक्त पाठ टेकाचा अवकाश, कधी कधी पाठातही लागते. नित्य तृप्त हा कायम तृप्त आहे. आध्यात्मिक व्यक्ती निराश्रया हा, ज्यांनी कोणताही आश्रय स्वीकारलेला नाही. या पदाचा अर्थ करायचा एका परमात्म्या वाचून अन्याश्रयानाम त्यागो अनन्यता. ज्यांनी संसारातला कोणताही आश्रय घेतलेला नाही. व्यवहारामध्ये आपल्यालाही कधी कधी वाटतं की काही लोकांचा आपला परिचय असावा, श्रीमंत लोक आपल्याला कामी पडतील ना, आपला संपर्क असावा असं वाटतंय की नाही? म्हणजे आला या अध्यात्मामध्ये देवाचा आश्रय करायचा तर तो आश्रय नाही करत. त्याला असं वाटतं की श्रीमंत लोक किंवा राजकीय क्षेत्रातले लोक यांचा आपण थोडासा आश्रय घ्यावा, असा या ओळखी कामी येतात असं वाटतं की नाही? म्हणजे भक्ती करायची इकडं आणि आश्रय मात्र त्यांचा स्वीकारायचा, तो कोणाचा आश्रय नाही घेत. त्याला आश्रय फक्त एका देवाचा आहे, बाकी कोणाचा नाही. निराश्रया हा कर्म करतो आहे पण कर्मफल आसंगम त्यक्त्वा. कर्मफलम त्यक्त्वा आणि आसंगम त्यक्त्वा. आसंगम संगम म्हणजे आसक्ती आणि परिपूर्ण आसक्ती, ते हा उपसर्ग आहे, त्याला सीमा सांगितली जाते. आस म्हणतात म्हणजे संग म्हणजे आसक्ती, आणि कर्म आसक्ती आणि कर्मफल असे दोन शब्द याच्यामध्ये. त्यक्त्वा कर्म फलम, कर्मफलम त्यक्त्वा, कर्म नाही टाकलं, कर्माचं फल टाकलेलं आहे. आणि कर्म आसंगम, कर्माची आसक्ती. मनुष्याला कधी कधी कर्मफल नाही नको वाटतं, पण कर्म करावंसं वाटतं. कर्म करण्याचा भर असतो, वेग असतो. ते कर्माची पण आसक्ती आणि कर्मफलाची पण आसक्ती दोन्ही पण टाकलेली, फक्त कर्म नाही टाकलेलं. तो कर्म करतो आहे किंवा आसक्ती शब्दाने आपण कर्तृत्वाचा मद आणि कर्मफलाचा आस्वाद, ती पण आसक्ती घेतली तरी चालेल. म्हणजे अर्थ सगळं सुरळीत लागतो. कर्म नाही टाकत पण कर्तृत्वाचा मद. कारण संगम त्यक्त्वा फलम चैव असं 18व्या अध्यायामध्ये चिंतन करत असताना त्या संगम पदाचा अर्थ करत असताना कर्तृत्वाचा मद घेतला आहे. कारण संगम त्यक्त्वा फलम, कर्मफलाचा आस्वाद फल शब्दाने आलं. संगम पदाचं व्याख्यान काय केलं? कर्तृत्वाचा मद. म्हणजे मी करता आहे हा संग घ्या आणि कर्मफल या दोन्हीचा परित्याग करून कर्मणी अभिप्रवृत्तः अपि, तो सगळ्या कर्मामध्ये चांगल्या प्रकारे प्रवृत्त झाला आहे. मग आलं जीवावर म्हणून कर्म करायचं असं नाही आहे. अगदी ज्याप्रमाणे सामान्य पुरुष कर्म करतात, ज्ञानोबा म्हणतात बघा, ज्याप्रमाणे देखे फळाची आशा आचरे कामुक का जैसा, कर्मी बरं व्हावा तैसा निराशाही. ज्याला कर्माची आशा नाही आहे, सकाम पुरुष जसं कर्म करतो तितक्याच आवडीनं तो कर्म करतो. कर्मणी अभिप्रवृत्तः अपि, जरी तो कर्मामध्ये प्रवृत्त झाला तरी हे लोकदृष्टीनं प्रवृत्त होणं आहे. आणि त्याच्या स्वदृष्टीनं पाहिलं तर न एव किंचित करोती सहा, सहा म्हणजे तो, किंचित एव न करोती, थोडंसुद्धा काही करत नाही. आत्मदृष्टीनं पाहिलं तर काहीच करत नाही, आणि देहदृष्टीनं पाहिलं तर सगळ्या प्रकारचे तो कर्म करत आहे. यावर ज्ञानोबा आता 2 ओव्यांचं स्पष्टीकरण सांगतात. जो शरीरी उदास फळभोगी निरास नित्यता उल्हास होणी असे,
जो संतोषाचा गाभारा, आत्मबोधाची ओगरा, पुरेन म्हणेची धनुर्धरा, आरोग्यता. हे ज्ञानोबाचं नित्यतृप्ताचं लक्षण आहे. त्याच्यात अतृप्ती दाखवली आहे. तो कायमचा तृप्त होतो, चिंतन केलं की तृप्त, पुन्हा थांबलं की पुन्हा तृप्त. जे मच्चित्ताः मद्गत प्राणाः बोधयन्तः परस्परं कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. ज्ञानोबाचं व्याख्यान अपूर्व आहे की नाही. भगवान म्हणतात नित्य तृप्त आहे, तो काहीच करत नाही, पण झालं तृप्त झालं. ज्ञानोबा म्हणतात नाही, त्याला आत्मानंद जो मिळाला आहे, त्या आत्मानंदाला नित्य नूतन विषय करणारी वृत्ती कायमच प्रकट होते, म्हणून तो कायम आनंदात राहतो. कायम तृप्ती भुकेली आहे त्याची. एरवी आपल्याला भूक लागते की नाही, तर आपण एखादा पदार्थ घेतो आणि तृप्त होतो. पण जीवनातली एक भूमिका अशी आहे की तृप्तीलाच भूक लागलेली आहे. तृप्ती भुकेली अमृताच्या आरोग्याने. हा तव आतीजी अर्जुन म्हणे, हे दैविक प्रसादाचे करणे, तरी काय अमृताच्या आरोग्याने पुरे म्हणवेल. तो येणारच होती पुढं, पण तर मग अगोदरच प्रश्नपत्रिका फोडली यांनी. जो शरीरी उदास, तो कसा आहे, शरीराच्या ठिकाणी उदास आहे. उदास म्हणजे व्यवहारातला नर्वस नाही घ्यायचा. 3 प्रकारचे व्यवहारातले नाराज लोक राहतात, ते नाही कामाचे. ते स्वतःची जे उपयोगिता नाही, स्वतःची प्रगती नाही करत, समाजाची कामी पडत नाही, धरून आणावे लागतात. ते कुठंही काही कामाचे नाही. नर्वस व्यक्ती काय कामाचा आहे. फार झालं तर ते टोकाचा एखादा निर्णय घेतात चुकीचा, ते चांगलं नाही. 3 प्रकारच्या अवस्था देहामध्ये राहणाऱ्या. एकाची अवस्था देहावर आसक्तीची आहे, एकाची अवस्था देहावर द्वेषाची आहे, आणि तिसरी अवस्था मात्र उदासीन आहे. देहावर प्रेम करणारी एक अवस्था, जे कायम शृंगार करतात. कायम देहाचा शृंगार करणारा व्यक्ती परमार्थ नाही करू शकत, कारण त्याने देहाची आसक्ती वाढते. जे प्राणी या कामी भरू, देहाची वरी आदरू. देहावर प्रेम करणारा देहबुद्धी आहे, त्यामुळे त्याला वेळ भेटत नाही. दुसरा देहाचा द्वेष करणारा आहे, तो आत्महत्यासारखे वाईट निर्णय घेतो. शास्त्रामध्ये आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीला प्रायश्चित्त नाही सांगितलं. द्यायचं कुणाला प्रायश्चित्त? ज्याला द्यायचं तो राहिला नाही ना. दुसऱ्या क्षणामध्ये त्याची अधोगती आहे. म्हणून आत्महत्या कधीच करू नये. यावत बुद्धी बलोदयम, जोपर्यंत आपली बुद्धी आणि आपलं बल आपल्याला सहाय्य करतो, तोपर्यंत मनुष्याने आत्महत्या करू नये. जे शरीराचा द्वेष करतात ते साधन संपवितात. जे देहावर प्रेम करतात ते याच्यावरच प्रेम करतात, साधनच करत नाही. तिसरी अवस्था आहे, यावर प्रेमही करायचं नाही आणि याचा द्वेषही करायचा नाही. ते तुकोबारांचा नाट फार गोड आहे. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसुले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म, शरीरा दुःख नेदावा भोग, न करी त्याग, असं म्हटलंय की नाही. याला त्यागावे ना भोगावे, दोही भागी विभागावे. नाथ महाराजांची ओवी भागवतामध्ये. आणि या शरीराचा त्यागही करू नका आणि भोगही घेऊ नका. भोग घेतला, भोगासक्ती वाढेल, साधन करता येणार नाही. व त्याग केला तर साधनच शिल्लक राहणार नाही. मध्यभागी त्याची विभागणी करावी. असा जो राहतो त्याला म्हणतात उदास. प्रेमही नाही आणि द्वेषही नाही, कारण आत्मप्राप्तीकरता शरीर हे साधन आहे बरं. म्हणून शरीरावर उदास होऊ नये. जोपर्यंत आपल्याला साधना करायची आहे तोपर्यंत शरीराची पण थोडीशी काळजी घेतली पाहिजे. मग त्याकरता सूर्यनमस्कार असेल, भारतीय पद्धती आहे, योगासनं, प्राणायाम, युक्त आहार विहार, युक्त चेष्टा, मापितला बोल बोलीजे, हे सगळं महत्त्वाचं आहे. ज्याला आरोग्याचं सुख मिळतं त्याला साधनेतलं पण सुख मिळतं. आणि ज्याचं आरोग्य व्यवस्थित नाही, मनुष्याचं शरीर, त्याचे इंद्रिय, प्राण, मन आणि बुद्धी हे सगळे ऊर्जेने संपन्न पाहिजे. ज्याच्याकडे आरोग्याचं सुख नाही त्याला परमार्थाचा आनंद नाही मिळत. नाही तर मग परमार्थाचा आनंद घ्यायचा, पण शरीर विकलांग झालं आहे, मग ते दुःख त्याला त्रस्त करतं किंवा ती बोचणी त्याच्या अंगाला लागते. म्हणून आरोग्यही जपलं पाहिजे. गुरुवारी मारुती बाबा सांगतात, देही आरोग्य नांदते भाग्य नाही या परते. आणि आरोग्यासाठी थोडेच नियम असतात, पाळले पाहिजे ते.
कथेची सामुग्री देह अवसानावरी. म्हणून तो शरीरावर उदास आहे म्हणजे अजिबात शरीराचा सांभाळ करत नाही असा अर्थ नाही घ्यायचा. तात्पर्य लक्षात घ्यायचं, शरीरावर त्याची आसक्ती नाही. नाही तर तो शरीराला जपत नाही असा अर्थ नाही घ्यायचा. कारण जपलंही पाहिजे, हे साधन आहे. आणि या साधनानेच मग आपल्याला नामस्मरण करता येतं, दर्शन करता येतं, कानाने हरिकथा ऐकता येते. आता एखाद्याचे गुडघे दुखत असेल, दर्शन बारीमध्ये कसा उभा राहील? ते जपलंही पाहिजे की नाही. म्हणून त्याचं आवश्यक आहे. पण एवढंही नाही की 24 तास त्याच्यामध्ये जातील असं नाही आहे. म्हणून ते निर्वाहा पुरते अन्नाच्छादन आश्रमाशी स्थान कोपी गुहा इतकी त्याची मर्यादा आहे. म्हणून तो शरीरावर उदास आहे म्हणजे शरीराची आसक्ती निघून गेली आहे. कारण शरीर आपलं नाही, पंचमहाभूतांचं आहे. हे आपल्याला मिळालेलं आहे वापरण्यापुरतं. पण आपल्याला मिळालं की आपल्याला वाटतं आपलंच आहे. एखादा व्यक्ती खोली भाड्यानं घेतो, आता त्याला राहण्याकरता दिली की नाही, भाडं भरायचं. पण काही दिवसांनी त्याची एवढी आसक्ती वाटतं, मूळ मालकालाच म्हणतो तुझे बाहेर निघ. अरे ते त्याची आपल्या थोडीच दिलेली आहे. तसं हे आपल्याला पंचमहाभूतांनी दिलेलं आहे. देह हे काळाचे, धनसुद्धा आपलं नाही आहे, वापरण्यापुरतं दिलं आहे, कुबेराचं आहे ते. पण आपण बँकेत ठेवतो. धन दिलं आहे आपल्याला कुबेराने वापरण्यासाठी. म्हणजे माझंही माझं, ज्या धनाला आपण माझं म्हणतो ते कुठं राहतं? धनानी भूमो किंवा बँकेत राहतं. जुन्या काळात जमिनीमध्ये राहत होतं. आणि आपल्याकडं धन आहे हा आपल्या बुद्धीतला भ्रम आहे. आपल्या बुद्धीत धन नसतं, आकडे असतात फक्त. कोणालाही विचारलं तुझ्या वाट्याला किती आहे, तो संख्या सांगतो, 1 आहे, 2 लाख आहे, 3 लाख आहे. तर ते फक्त आकडे त्याच्या मस्तिष्कामध्ये असतात. पैसा कुठं असतो? पैसा बँकेत असतो. काढल्यानंतर मिळतो आपल्या हातात, तो भाग वेगळा आहे. पण तोही खर्चच होतो की नाही. ज्याला खरं ते कागदच आहे, फक्त राजाज्ञा त्याच्यावर आहे म्हणून त्याला धन म्हणायचं. राजाज्ञेची अक्षरे आधी थोडा विस्तार लांब झाला. जो शरीर उदास, शरीराच्या बाबतीमध्ये आसक्ती नाही त्याची, कारण हे आपलं नाही. तरी जो या देहावरी उदास ऐसिया परी ओखिता जैसा बिडारी बैसाला आहे. तो राहतो पण उदास अवस्था. जसं एखाद्या व्यक्तीने आपल्याकडे एखादं साहित्य प्रवासामध्ये देखरेखीसाठी ठेवावं. मग आपण म्हणतो तुम्ही येऊस तर आम्ही लक्ष ठेवतो. पण आपल्याला पक्का माहिती आहे आपलं काहीच नाही आहे, फक्त लक्ष ठेवायचं आहे. त्याच्यावर महत्त्व नसतं. दुसऱ्याचं गाठोडंसुद्धा आपण सोडून पाहत नाही वारीमध्ये. काही नसते सवय, पण आपण नाही पाहत. ओखिता जैसा बिडारी बैसाला आहे, तसं शरीर आहे, तो उदास राहतो, उदास. तरी जो या देहावरी उदास ऐसी या परी. ज्ञानोबारांची एक ओवी बघा. ज्ञानोबारा म्हणतात एखादं फूल आहे, कदाचित आठवेल, नाही आठवेल तर मदत करा. एखादं फूल आहे आणि वाऱ्याच्या बरोबर त्या फुलातला सुगंध वाऱ्याबरोबर निघून जातो. फक्त मागे त्या देठाला सुकलेलं जसं फूल राहतं फूल, तसं या महात्म्याचा जो काही अंतकरणाचा आत्मभाव आहे तो ब्रह्मस्वरूपाशी एकरूप झाला. आणि फक्त देठावर आयुष्याच्या मुठीमध्ये फक्त देह राहिला आहे. परिमळ निघाली पवना पाठी, मागे ओस फुलं राहील. काय ज्ञानोबारांची उपपत्ती आहे. दृष्टांत जरी ऐकला तर मनुष्य स्थिर होऊ शकतो, पण तेवढं खोल उतरलं पाहिजे. आणि जेवढी आपली सेवा होईल ज्ञानेश्वरीची या अक्षराची, तेवढी ते अक्षर आपल्याला खोल घेऊन जाते. आणि यामध्ये जर एखादा व्यक्ती उतरला ना, मग त्याला जगताच्या आकर्षणाकडे पाहावंसं वाटणार नाही. पण तेवढं उतरण्यापर्यंत मात्र श्रम केले पाहिजे. काय दृष्टांत आहे. परिमळ निघाली पवना पाठी, पवनाच्या बरोबर वायूच्या बरोबर सुगंध निघून चालला आणि मागे ओस फुलं राही देठी. दृष्टांत झाला. तैसे आयुष्याची मुठी केवळ देह, त्याचा फक्त देह राहिला, बरं तो नाही राहिला. मग तो कुठं गेला. येर अवष्टंब जो आगवा, तो आरुढ मत भावा, मजचे आत पांडवा पैठा झाला. त्याचा असणारा आत्मभाव ब्रह्मभावाशी एकरूप झाला. म्हणून तो शरीर उदास, शरीरामध्ये राहिला तो, पण उदास होऊन आता फक्त प्रारब्ध आहे म्हणून राहायचं शरीरामध्ये. एकदा प्रारब्ध संपलं की आपुल्या माहेरा जाईन मी आता. शरीराची तयाची आठाई, आडनावही उरले नाही तरी कोणे काळी काही निमित्ते पाहे पा. शरीराचं तादात्म्य एवढं सुटलं आहे, उभ्या उभेपण नाही जयाचे.
मा पडिल या गहन कवनतयाचे. शरीर जिवंत असताना सुद्धा ते शरीर माझं आहे याची ज्याला जाणीव नाही, पडल्यानंतर काय त्याला भावना राहणार आहे. मरणा येलीचे कडे मज मिळवणे गेले पुढे, मरणी अनेकीकडे जातील केवी. म्हणून शरीराच्या बाबतीमध्ये उदास आहे. फळभोगे निरास, फलभोगाच्या बाबतीमध्ये निरीच्छ आहे. शरीरामध्ये उदास आणि फलभोगाच्या बाबतीमध्ये निरीच्छ. कोणत्याच फळाची अपेक्षा नाही. कर्म केलं, कर्माच्या फलाची अपेक्षा नाही. भक्ती केली, देवाकडून कोणत्या पदाची अपेक्षा नाही. आणि ब्रह्मज्ञान संपादन केलं, त्याचीसुद्धा अपेक्षा नाही. ज्ञानोबा म्हणतात, जया भक्तीची तुली प्राप्ती, जे कैवल्या ते परते सर म्हणते. जयांची लिले माझी नीती, जी आली दिशे. कारण हे फळ असं आहे, या पैगा आणि काही एक याचे, जे हाता आली या तरी नवचे, आणि अनुभविता काही नवेचे, वरी विटे ना. हे ब्रह्मज्ञानाचं फळ आहे. इथला विषय चालू आहे कर्माच्या फळाचा. मग कर्म फलभोगाच्या बाबतीमध्ये निरीच्छ आहे. त्याला कर्म फलभोगाची सुद्धा अपेक्षा नाही. राहतो कसा जीवनामध्ये, फलाची आशा नाही. शरीरामध्ये उदास आहे. जीवन कसं जगतो, नित्यता कायमचा उल्हास होणे असे, कायम तो आनंदाने संपन्न आहे. उल्हास म्हणजे ज्याच्या आतमध्ये असणारा आनंद सागर जणू काही असा उसळून बाहेर येतो आहे. आनंदे सागर हेलावती, तुकोबारांचं प्रमाण आहे ना. ऐसे भाग्य कैलाहता होईन, अवघे देखे जन ब्रह्मरूप, मग तया सुखांत नाही पार, आनंदे सागर हेलावती. गुरुवारी बाबा सांगत असतात पाठामध्ये. स्वामी महाराज असं म्हणायचे कधी कधी, अरे तुम्हाला काय सांगावं, माझा देश काल वस्तू परिच्छेद रहित असणारा जो आनंद आहे ना, तो इतका मोठा आनंद आहे, कसं वाटतं तो शरीरातून फुटून बाहेर येईल. नित्यता उल्हास हा कायम प्रसन्न राहतो. कायम देखे अखंडित प्रसन्नता, आथी जेत चित्ता, ते तरिगणे नाही समजता, संसार दुःख. नित्य शब्द वापरला आहे. त्याच्या प्रसन्नतेसाठी नित्य. दुष्काळ आला तरी तेवढीच प्रसन्नता. नजराना आला, नाही घेतला, माघारी पाठवून दिला, तेवढीच प्रसन्नता. कोणी अपशब्द वापरला किंवा ज्ञानोबारांच्या बाबतीमध्ये भिक्षा नाही वाढली तरी तेवढीच प्रसन्नता. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना प्रायश्चित्त दिलं काही लोकांनी, तरी तेवढीच प्रसन्नता. स्नान करून आले आणि यवन अंगावर थुंकला, तेवढीच प्रसन्नता. त्यांच्या प्रसन्नतेमध्ये देशाचा, कालाचा, वस्तू आणि व्यक्तीचा कोणताच प्रतिबंध लागत नाही. ते अखंड प्रसन्न असतात. अखंड. अखंड प्रसन्न कोण असू शकतो, ज्याला आतून मिळाली आहे प्रसन्नता, समाधान, तोच राहू शकतो. ज्ञानोबा म्हणतात, तो काम सर्वथा जाये, जयाचे आत्मसंतोषी मन राहे, तोच स्थितप्रज्ञ होय पुरुष जाणे. परमार्थामध्ये हे साध्य असे असावे आपले. म्हणजे आपल्याला जायचं ते इथपर्यंत जायचं आहे की आपल्याला स्वतःमध्ये समाधानी राहता आलं पाहिजे. स्वतःमध्ये समाधान आहे. आपण आपल्या समाधानासाठी दुसऱ्यावर जबाबदारी ढकलतो. अनुकूल एखादा व्यक्ती मिळाला, बस आता मी सुखी झालो. अनुकूल विषय मिळाला, मी सुखी झालो. याचा अर्थ आपलं सुख पारतंत्र्यात आहे आणि दुसऱ्याच्या हातात आहे. आपल्या सुखाच्या चाव्या दुसरीकडे दिलेला आहे. कसं काय सुखी राहील मग? तसं नाही. नित्यता उल्हास होऊन असे, जो कसा आहे संतोषाचा गाभारा. संतोष हे अंतःकरणाची एक वृत्ती आहे, त्याला संतुष्टी असं म्हणतात. सुभाषित एक आलेला आहे, संतोष एक प्रकारचा अमृत आहे आणि ते अमृत ज्याला मिळालं त्याला जे सुख मिळतं ते सुख कोणत्याही लोभी पुरुषाला कधीच मिळू शकत नाही. संतोषामृततृप्तानां यत् सुखम शांतचेतसां कुतस्तद्धनं लुब्धानां इतश्चेतश्च धावतां. जो इकडे तिकडे नुसते धावपळ करतोय विषय संपादनासाठी, अशा लोभी पुरुषाला संतोषामृताचा असणारा आनंद कधीच मिळत नाही. संतुष्टी आहे. 12व्या अध्यायामध्ये पण श्लोक आहे ना, संतुष्टः सततं योगी यत आत्मा दृढनिश्चयः. संतोषी अंतःकरणाची वृत्ती आहे. स्थिर वृत्ती जर असेल, कोणत्याही विषयाचं आकर्षण आलंबन नसेल, अंतर्मुख असणारी समाधानी वृत्ती, त्याला म्हणतात संतोष. देखा संतोष एक न जोडे, तवची सुखाचे सैंग साकडे, जोडील या कवनेकडे अपुरे असे.
आणि हा संतोषाचा एक गाभारा आहे. जसं आपलं घर असतं, घरामध्ये अंगण, त्यानंतर बैठक, त्या बैठकीच्या आतला एखादा गाभारा असतो, किंवा देवपूजाचं घर असतं, मोजकी जागा असते, कुणाला प्रवेश नसतो. तसं आपल्या देहामध्ये संतुष्टी नावाची एक अंतकरणाची वृत्ती आहे आणि तो गाभारा आहे. आणि त्या गाभाऱ्यामध्ये जाऊन एका पक्वान्नाचं तो सेवन करतो. कोणतं? आत्मबोधाची ओगरा. ओगरा म्हणजे एक चांगल्या प्रकारचं जेवण, आणि त्या जेवणाचं नाव आहे आत्मबोध, म्हणजे आत्मज्ञान. आत्मज्ञानाचं भोजन तो करतो. आणि हे भोजन असं आहे, एकदा सेवन केलं की परत कोणत्या विषयाची आशा होत नाही. पण हा महात्मा असा आहे, एकदा सेवन केलं की पुरे न म्हणायची. धनुर्धरा आरोग्यता. ते सेवन करत असताना पुरं म्हणतच नाही, वेळ संपली म्हणून म्हणावं लागतं की आता उद्या घेऊ विचार, पण पुरे न म्हणायची. कारण हे नित्य आहे ना. हे आत्मज्ञानाचं भोजन करायचं असेल तर तुकोबारा म्हणतात, देवाच्या प्रसादे करारे भोजन, व्हाल कोण कोण अधिकारी ते, ब्रह्मादिकांशी दुर्लभ उच्चिष्ट, नकामानुविट ब्रह्मरसी, सहजे ब्रह्मरसाचे पारणे, केले अर्जुना लागे नारायणे, की तेची अवसरी पाहुणे पातोला मी. आणि आत्मज्ञानाचं पक्वान्न सेवन करायचं असेल तर याला वक्ता आणि श्रोता तितक्या योग्य त्याचा असावा लागतो. याचा प्रकार कसा आहे थोडं चिंतन आपण उद्या करू. कुंडली गौरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.